नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेख यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्या दिनांक आहे 11 मे. तर राज्यामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान नेमकी पाऊस कुठे, कोणत्या भागामध्ये आणि कुठे पडणार आहे, उद्याचे वातावरण कसे राहणार आहे, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये सध्या आता 14 मेपासून ते जवळजवळ राज्यामध्ये पावसाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. चांगला अवकाळी मान्सूनपूर्व पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली काही शेतीची जी कामे राहिली असतील, तर शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे लवकर लवकर या ठिकाणी करून घ्यावीत. तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो, आता उद्या दिनांक आहे 11 मे. तर उद्याच्या दरम्यान नेमकी वातावरण कसे राहील तर पाहूया. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आज आपल्याला जे आहे राज्यामध्ये फक्त जे आहे ढगाळ वातावरण काही भागामध्ये पाहायला मिळाले, तर काही भागामध्ये उन्हाचा पारा या ठिकाणी वाढलेला आपल्याला पाहायला मिळाला. पाऊस काय कुठेही आपल्याला जे आहे आजच्या दरम्यान पाहायला मिळालं नाही. तसेच उद्यासुद्धा तसेच वातावरण राहणार आहे. उद्यासुद्धा आपलं जे आहे राज्यामध्ये जे आहे पावसाचे या ठिकाणी हवामान सगळीकडे कोल्ड राहील. फक्त जे आहे उद्या दुपारनंतर म्हणजे उद्या दुपारी 4च्या सुमारामध्ये फक्त कोकणपट्टीमधील जे आपला जो कोल्हापूरच्या साईडचा जो परिसर आहे, निपाणी, कणकवली, राजापूर आणि सावंतवाडी, बेलगाव आणि या परिसरामध्ये आपलं जे आहे उद्याच्याला सायंकाळच्या दरम्यान थोडाफार पावसाच्या सरी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. अन्यथा जे आहे सगळीकडे हवामान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त कोरडे राहणार आहे. दुपारनंतर आपल्या जे आहे काही भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकते, परंतु पाऊस काय उद्याच्या दरम्यान येणार नाही. उद्या फक्त कोकणपट्टीमधील काही भागामध्ये पावसाच्या थोड्याफार सरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे तसेच आता राज्यामध्ये उद्याच्या दरम्यान आपल्याला अंदाज या ठिकाणी पाहिलेला आहे. तसे आता जे आहे शेतकरी मित्रांनो, आता राज्यामध्ये पुन्हा एकदा एक चांगला मोठा पाऊस या ठिकाणी येणार आहे. म्हणजे 13 तारखेपासून कोकणपट्टीमध्ये चांगला पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल. कोकणपट्टीमध्ये 13 तारखेला 13-14 तारखेदरम्यान चांगला पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे कोकणपट्टीतील परिसरामध्ये. आणि जे आपलं आणि मराठवाडा तसेच विदर्भ, उत्तर महाराष्ट्र इतर भागामध्ये आपल्या जे आहे 16 तारखेच्या नंतर म्हणजे चांगला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. 16 तारखेपासून ते 25 तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये चांगला अवकाळी मान्सूनपूर्व पाऊस या ठिकाणी पडणार आहे. तर हा जो पाऊस आपला जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विदर्भ चांगला पाणीच पाणी होईल असा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर हा जो पाऊस आपल्याला जे आहे छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्हा, मराठवाडा ते संपूर्ण भागामध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि मुंबईच्या परिसरामध्ये सुद्धा आणि नाशिकच्या परिसरामध्ये सुद्धा आपलं जे आहे जवळजवळ 16-17 तारखेच्या नंतर पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. फक्त आता जे आहे शेतकरी मित्रांनो, आता उद्या कोकणपट्टीमध्ये थोड्याफार पावसाची सरी पाहायला मिळेल. 13 तारखेपासून 13-14 तारखेदरम्यान कोकणपट्टीमध्ये आपल्याला पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जे आहे या ठिकाणी हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्या. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे हा होता संपूर्ण हवामान अंदाज. तर तुम्हाला आमचा हवामान अंदाज कसा वाटला तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.